नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा याच्यावर आपण आज थोडंसं बोलूयात. आता भारतामध्ये ना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे क्रमाने येणारे 3 ऋतू आहेत. जसा त्या ऋतूंमध्ये बदल होतो म्हणजे हवामानात बदल होतो, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो ऋतुमानानुसार. त्यामुळे उन्हाळ्याची जेवढी ही बाहेर तीव्रता वाढलेली असते ना, तर त्या काळात आपण काय करतो की थंड बर्फाचं पाणी पितो, फळांचे ज्यूस घेतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा बर्फ असतो. तर आपल्या शरीरातील ना कफदोष वाढतो, घशाचे विकार आपल्याला उद्भवतात. तर ना शक्यतो साधं पाणी प्या, बर्फाचं पाणी पिऊ नका. दुसरं मी सांगेन की जे नॉनव्हेज लवर्स आहेत, तर उन्हाळ्यामध्ये ना त्या नॉनव्हेजचं प्रमाण थोडंसं कमी करा, कारण आपल्या शरीरात ऑलरेडी उष्णता वाढलेली असते आणि हे सगळे पदार्थ थोडेसे गरम असतात, पचायला जड असतात. त्याच्यामुळे ना थोडंसं नॉनव्हेजचं प्रमाण कमी करा. पुन्हा मी सांगेन की जे तेलाचे पदार्थ आहेत म्हणजे जास्त तेलकट, दुधकट, आंबट पदार्थ आणि जे प्रक्रिया केलेल्या असतात, म्हणजे आपण म्हणतो की आंबवून केलेले जे पदार्थ असतात ना, ते सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप कमी प्रमाणात घ्या. आता उन्हाळ्यात खायचं तरी काय आपल्याला प्रश्न पडतो ना, तर काकडीची कोशिंबीर घ्या. काकडीपासून बरेचसे आपण असे हे पदार्थ बनवू शकतो, थालीपीठ बनवू शकतो. आणि शक्यतो गव्हाचा किंवा भाताचा जे आपण धान्य घेतो ना, गहू आणि भात, तर ते आहारातून थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे. आणि मी सांगेन सगळ्यात महत्त्वाचं नाचणी हे आपलं वन टाइम मील असू शकतं असं मला तरी वाटतंय. म्हणजे नाचणीचं काय करा, तर भाकरी शक्यतो सर्वांना आवडते असं नाही आहे, तर नाचणीचं ना आपण आंबील घेऊ शकतो किंवा नाचणीची भाकरी बनवायची आहे. त्या भाकरीला थोडंसं बारीक बारीक असे तुकडे करायचे, तिला थोडीशी ओली करायची आणि आपण जसे पोहे बनवतो ना, तशी ती भाकरी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि ती दह्याबरोबर खायची आहे. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम पण मिळेल, पौष्टिक पण आहे. आणि जर आपण हे दुपारी घेतलं ना, तर आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. असे बरेचसे असे पदार्थ आहेत, ते आपण आपल्या आहारामध्ये त्याचा आपण समावेश करू शकतो. संत्री घ्या, मोसंबी घ्या, ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे ना, ती फळं आपल्या आहारात उन्हाळ्यात आपण घेतलीच पाहिजेत असं मला तरी वाटतं. दुपारचं झोपणं टाळा. दुपारचं झोपण्याने काय होतं, आपलं वजन वाढतं, आपलं शरीर थोडंसं थकलेलं असतं उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे जास्तचं चालणं किंवा व्यायाम करणं, थोडंसं ते प्रमाणसुद्धा आपण कमी करायलाच पाहिजे असं मला तरी वाटतंय. आलं, आवळा याचासुद्धा समावेश आपल्या आहारात करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पचनाचे विकार होणार नाहीत. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओज आपण लवकरच भेटू.